बॅक टू रुचाज हॅपी बडबड चॅनल. नमस्ते, माझं नाव रुचा आहे आणि माझे खूप मोठे मोठे ड्रीम्स आहेत. आय होप सगळे खुश असाल आणि मजेत असाल. माझ्यासारखे बरेच डीएम्स आलेले, बऱ्याच गोष्टींना क्युरिओसिटी असते. आय नो या सगळ्या गोष्टी म्हणजे समजेपर्यंत कळेपर्यंत मे बी वेळ निघून जाते. तुमच्या घरी फंक्शन असेल, तुम्हाला वेस्टर्न काही घालायचं असेल किंवा असं काही गोष्ट वेगळी काहीतरी ट्राय करायचं असेल पण शोधायला कंटाळा आला असेल, तर मी आज तुम्हाला खूप चांगली गोष्ट समजवणार आहे माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओद्वारे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या क्लोथिंगचं, माझ्या क्लोथिंग स्टाईलची मे बी तुम्हाला काहीतरी आवड निर्माण होईल आणि मी काहीतरी युजफुल तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. सो युवांचा फर्स्ट बर्थडे झाला आहे आणि लोकांना त्या बर्थडेमध्ये मी घातलेला ड्रेस फार आवडला. लोकांना असं वाटलं की तो ऑनलाईन मी ऑर्डर केला आहे किंवा कोणत्या शॉपमधनं घेतला आहे. बऱ्याच जणांची बरेच क्युरिओसिटी होती. जवळजवळ 10-15 जणींनी मला स्वतःहून मेसेज केला आहे आणि प्रत्येकाला मी सांगितलं आहे की तो डिझायनर ड्रेस किंवा लिंक किंवा कुठूनही ऑर्डर नाही केला आहे. मी तो स्वतः डिझाईन केला आहे आणि मी स्वतः तो कपडा आणून टेलरकडनं शिवून घेतला आहे. सो येस, ड्रेसचं पूर्ण मला तुम्हाला सगळं काही सांगायचं आहे ह्या व्हिडिओद्वारे. सो येस, तुम्ही जर एखादा कलर सिलेक्ट केला असेल किंवा तुमच्या डोक्यामध्ये वेस्टर्न ड्रेस घालायचं असेल आणि तुम्हाला ते कुठून कसं काय घ्यायचं, कसं काय करायचं, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. नमस्ते, माझं नाव रुचा आहे आणि वेलकम 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 वेलकम. आय होप सगळ्या मुली हा व्हिडिओ बघत असतील आणि खूप छान आणि प्रिटी दिसणार आहेत. मी केलेला डिझायनर ड्रेस तुम्ही जर करून बघा तुम्ही तेवढ्याच प्रिटी दिसाल, हे शुअर आहे. सो येस, हा ड्रेस जो होता, जो मी दाखवते आहे माझ्या स्क्रीनवर, टिंग 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 टिंग, विच इज व्हेरी नाईसली डन. पहिला मला हा ड्रेस अजिबात आवडला नव्हता, वाट लावून टाकलेली टेलरने, पण त्याच्यावर नंतर मी काम केलं आणि युवानला जर मॅचिंग मी ब्लेझर घेतलेलं त्याचाच मॅचिंग कलरचा मला ड्रेस घालायचा होता, म्हणून मी हा डिझायनर ड्रेस सिलेक्ट केला आहे. सो फर्स्टली आम्हाला व्हायलेट शेडमध्ये डिझायनर ड्रेस हवा होता. सो मी हा जो कपडा दिसतो आहे नेटचा, तो मी मंगलदास मार्केटमधनं घेतला आहे आणि मी त्याचं ॲड्रेस तुम्हाला पाठवते. स्टेशनवरनं कसं जवळ पडतं, जे स्कूल ऑफ आर्ट्समधनं तुम्ही निघालात की सरळ सरळ ब्युटी सेंटरमधनं तुम्हाला सरळ सरळ चालून जायचं. कोणालाही विचारा मंगलदास मार्केट कुठे आहे, तुम्हाला मिळून जाईल. 3ऱ्या गल्लीमध्ये मी हा कपडा घेतलेला आणि जर तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता आणि खूप साऱ्या कलर्समध्ये तिथे अवेलेबल होतो. दुसरा मी घेतलेला हा सिल्कचा कपडा, जो खूप स्वस्त पडतो. फक्त मंगलदास मार्केटला हा 250 रुपीजचा होता. आणि मग मी नेटचा कपडा घेतलेला. हा नेटचा कपडा अवेलेबल नव्हता. जर अवेलेबल नसला तर ती लोक तुम्हाला डाय पण करून देतात. म्हणजे व्हाईट कलरचा नेट असतो ज्याच्यामध्ये आपल्याला सेम कलरचं तुम्हाला कलर करून देणार आणि तुम्ही ॲड्रेस लिहून द्या, ती लोक तुम्हाला डिलिव्हरी देणार, म्हणजे परत तिथे जायची गरज नाही. सो मीटर वाईज मी तुम्हाला सांगणार आहे. हा जो 700 रुपीज मीटर वाला होता हा वर्कवाला कपडा आणि मी तो कमीच वापरला. मी फक्त वरच्या बाजूलाच वापरला आहे, त्यामुळे हा 1 मीटरचा कपडा आहे फक्त. आणि हा जो आहे ना त्याचा पन्ना जास्त होता आणि हा मी 5 मीटर घेतला सिल्कवाला कपडा. तो मी नेटच्या आतमध्ये पण वापरला आहे. ओके, आणि नेट मी 7 मीटर घेतला कारण का मी तो पाटून पण यूज केला आहे. आणि ही बॅक साईड आहे माझ्या ड्रेसची. आणि मी इथे बो सांगितलेला, पण मी त्याला सांगितलेलं मला इथे बेल्ट पाहिजे, जो विसरला तो लावायला, विच इज ठीक आहे. ह्याचा जो डायग्राम आहे मी तुम्हाला व्हिडिओ लिंकच्या शेवटी तुम्हाला देणार आहे आणि खूप आहे. सो फर्स्ट थिंग हे आहे की मला असं कॉमन काहीतरी नको हवं होतं, म्हणून मी त्याला सांगितलेलं मला इथे असे प्लेट्स दे. पण इथे त्यांनी खूप जागा प्लेन शिवलेली कारण का इथे त्याला जमलं नाही ते करायला, म्हणून मी हे जे फ्लावर्स दिसत आहेत ते मी भुलेश्वर मार्केटमधनं वेगळे घेतले आणि ह्याच्यातला एक पडला. ओ माय गॉड, सी, एक पडला. हा मी ॲक्च्युली स्टिच करायला पाहिजे होता सुई धाग्याने, जो मी आत्ताच करणार आहे कारण का ते खूप विचित्र दिसेल पडलं तर. सो येस, ही जागा खूपच रिकामी वाटत होती, हे मी म्हणून घेऊन इथे चिटकवलं आहे. सो हे मला 200 रुपयाला काहीतरी 24 पीस भेटलेले आणि हे 50 पीस मला 150 रुपयाला भेटले, छोटे छोटे. सो मी हे इथे आणि मॅच व्हावे म्हणून इथे खांद्याला असं लावलेलं आहे, जे ह्याचा लुक खूप छान आलेला, मला हे खूप आवडलं. सो येस,
हे इथे प्लेट्स दिलेले आणि इथे टेलचा जो प्रकार आहे म्हणजे एका साईडला मी असं त्याला या सिल्की कपड्याचं असं वेव्स सांगितलेली करायला, विच इज नॉट अटॅच टू माय गाऊन बट देर इज वन कपडा ओवर दॅट नेट पॅटर्न, सो दिसायला खूप प्रिटी दिसत होतं हे. आणि सी हे हँड पण मी 3/4 सांगितलेले, पण मी इथे ना थोडंसं असं बल्की म्हणजे थोडंसं चुनी सांगितलेली, ते दिसायला फार छान दिसत होतं. सो येस, असा माझा गाऊन होता. 7 मीटर नेटचा कपडा, 1 मीटर हा वर्कवाला कपडा आणि हे जे होतं सिल्की पॅटर्न तो मी 5 मीटर सांगितलेला. सो अशा प्रकारे माझा ड्रेस होता. पाठी त्याला झिप होती. येस, ओके. सो हा माझा ड्रेस होता माझ्या युवांच्या बड्डेचा, जो बऱ्याच जणांना आवडला आहे. आय होप तुम्हाला पण आवडला असेल. सो मी हा कुठून शिवून घेतला तर बँड्रा हिल रोडला. बेसिकली जर तुम्ही लांब राहत असाल बँड्रा आणि तुम्हाला तिथे येणं पॉसिबल नसेल तर एक गोष्ट सांगते, जिथे कॅथलिक लोक राहतात, जिथे ख्रिश्चन लोक राहतात, तिथे ना त्यांचं गाऊन डिझाईन करणारा किंवा ड्रेस शिवणारे टेलर्स असतात. तिथे तुम्ही वेस्टर्न ड्रेस शिवून घेऊ शकता आणि मग ते ड्रेस तुम्हाला फक्त कपडा घेऊन डायग्राम ड्रॉ करून त्यांच्याकडे द्या, ती लोक तुम्हाला खूप चांगले शिवून देतील. बेसिक टेलरपेक्षा जे लोक ख्रिश्चन कॅथलिक लोकांचा ड्रेस शिवतात त्यांच्याकडे जा. मी बँड्रावाला ॲड्रेस लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते, तुम्ही तिथे जाऊन त्या काकांकडे जाऊन, विच ही इज व्हेरी म्हणजे ते थोडे ओल्ड ह्याचे आहेत, पण तुम्ही जर डिझाईन त्यांना व्यवस्थित समजावून सांगितले तर ते तुम्हाला चांगलं शिवून देतील. ह्या ड्रेसचा डायग्राम पाहिजे असेल तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देणार आहे. सो येस, दिस इज द ड्रेस का ये, आणि बँड्रावरनं मी शिवून घेतला आहे. मला हा पूर्ण ड्रेसचं म्हणजे जे आहे ते मला 1300 रुपये आणि 600 ना, येस 1 सेकंड, 1900ला मला हा पूर्ण ड्रेसचा कपडा मिळाला आहे. आणि हे मला काहीतरी मला नाही आठवत आता एवढं कॉस्टली, पण 300 रुपयापर्यंत हे जे फ्लावर्स आहेत ते मिळाले असतील कदाचित. आणि 2000 रुपये माझे ते काकांनी हे शिवायचे घेतले. काहीतरी 3000, मला नाही आता प्रॉपर आठवत आहे, पण माझा 3900पर्यंत मध्ये हा सगळा ड्रेस डिझाईन करून मला जसा हवा होता तसा झाला आहे. तुम्हालाही ह्या ड्रेसमध्ये वेगळा कलर करायचा असेल तर तुम्ही करू शकता. घेरही खूप चांगला येतो. माझं टमी थोडंसं जास्त आहे बाहेर डिलेवरीनंतर, म्हणून मी फिट अँड फ्लेअर ड्रेस घालायचा ट्राय करते. आणि सी हा ड्रेस तसाच आहे, इथे फिट आहे आणि खालून फ्लेअर्ड आहे. तुम्हाला एक हॅक सांगते आहे मी, पिंट्रेस्टवर तुम्हाला खूप सारे ड्रेसचे ऑप्शन मिळतात. तुम्ही सर्च करून तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता, किंवा व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला अजून एक ड्रेसचा ऑप्शन दाखवणार आहे आणि त्याचाही डायग्राम तुम्हाला देणार आहे जर अजून काही फॅन्सी तुम्हाला हवं असेल तर. पण मी प्रिफर करते फिट अँड फ्लेअर ड्रेस. सो हा माझा युवांच्या बड्डेचा ड्रेस होता आणि काकांनी 2000 रुपये माझे शिलाईचे घेतलेले. सो येस, हा फर्स्ट ड्रेस होता. आणि सेकंड ड्रेस हा आहे माझ्या बेबी शॉवरचा ड्रेस आहे. इमेजमध्ये तुम्हाला दिसतं आहे, हा अशा प्रकारे होता आणि तो खूप छान होता. आणि मला बॉय हवा होता म्हणून मी कंपल्सरी मुद्दामूनच ब्ल्यू कलरचा ड्रेस शिवलेला. आणि तुम्ही बघू शकता इथे असं मी चुनीवाली पॅटर्न ठेवली आहे आणि आतमध्ये जो सिल्कचा कपडा लावला आहे तो असा कर्व्डमध्ये लावला आहे. आणि खाली ऑब्व्हियसली ॲज युजल प्रेग्नंट होती त्यामुळे मी घेर सांगितला आहे. सो मी बेल्ट, मला साईज माहीत नव्हती त्यावेळी, त्यामुळे मी काकांना असा बेल्ट सेपरेट द्यायला सांगितलेला. तर त्यांनी मला असं मस्त, हे बघा, हे असं करून मला बेल्ट दिलेला आणि मग मी तो असा घालून असं घातलेलं. ते खूप छान वाटत होतं. आणि मला घेरवाल्या गोष्टी जास्त आवडतात म्हणून मी खाली अशा प्रकारे हा घेर सांगितलेला. ह्याला 2 टायर लेयर घेर म्हणतात. तुम्ही कोणत्याही टेलरला दाखवलं तर ते लोक असे चार्जेस घेतात. सो अगेन हा जरा महाग कपडा होता त्यामुळे मी हा 1 मीटरच घेतला वरचं फक्त पोर्शनला आणि सेम कलरचा खाली नेटचा कपडा वापरला म्हणून माझे पैसे वाचले. हा 700 रुपये मीटरवाला कपडा होता. सो मी हा 1च मीटर घेतला. आणि खालचं जे गाऊन होतं ते मी जास्त नाही घेतलं, सिल्कवाला कपडा होता तो फक्त 3 मीटर घेतला, कारण का मी घेर आहे हा सगळा नेटच्या कपड्याने घेतला. जेवढा तुम्हाला जास्त घेर पाहिजे असेल तुम्ही तेवढा जास्त कपडा घ्या.
सो जर तुम्हाला नेटचं घेर जास्त पाहिजे असेल तर हा मी रिकमेंड करेन की 8 मीटर तरी घ्या. त्या गाऊनमध्ये ॲक्च्युली माझं वन साईड सिल्कचं मटेरियल आलेलं, त्यामुळे मी कमी घेतला 5 मीटर, पण ह्याच्यासाठी 7 ते 8 मीटर घ्या. 7 मीटर तर कमीत कमी घ्याच, मग घेर वगैरे छान येतो. आणि हे असे 2 लेअर केलेले मी, म्हणून अजून घेर चांगला आलेला. सो हा माझा सेकंड गाऊन आहे जो खूप प्रिटी आणि छान दिसतो. येस, मंगलदास मार्केटची लिंक मी तुम्हाला देणार आहे, टेलरवाल्या काकांची मी लिंक तुम्हाला देणार आहे. काही शंका असतील तर तुम्ही मला इंस्टाग्राम माझ्या पेजवर मला मेसेज करू शकता, आणि किंवा या व्हिडिओच्या शेवटी मला कमेंट लिहून नक्की सांगा की कसं काही आहे, काही विचारायचं असेल तर मी तुम्हाला माझी उत्तरं नक्की देईन. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक जरूर करा, आणि कोणाचा लग्न समारंभ असेल, काही असेल, आणि कोणाला इच्छा असेल असे ड्रेस शिवून घ्यायची तर माझे व्हिडिओ जरूर रिकमेंड करा. येस, बाय.